काय चाललंय? या नाश्ता करायला. चपाती खायला. नाश्ता आहे की जेवण आहे? नाही, आमच्याकडे नाश्ता असंच असतो. चपाती बनवली, आई असली की चपाती भाकरी करते. तिने चपाती बनवली आणि माझ्यासाठी वांग फ्राय केले. वांग सुद्धा झाडावरचं आहे माझ्या. मस्त आई मीठ मसाला वगैरे लावून वांग फ्राय केले. मला आवडतं. तुम्ही सगळ्यांनी चहा सोबत चपाती खाली. मला चहा सोबत चपाती जास्त आवडत नाही म्हणून आईने माझ्यासाठी वांग फ्राय केलं पटकन. आता भाकरी चपाती खाते मी झटकन. आता चपाती खाऊन लगेच जायचं आहे मार्केटला. आज आहे सोमवारचं मार्केट आहे. पटकन भाजी घेऊन यायची आहे कारण का आमच्या शेडला झोपायचं आहे कारण का तो नाईट शिफ्ट करून आलेला आहे. तरी आता मी नाश्ता करते. सोमवार लगेच आला ना पटकन. तेच ना महिना पण संपेल आता पटकन. संपला. मग कोणाचा तरी बर्थडे येणार आहे काय माहिती. हो मीच तो. कोणाचा बर्थडे आहे? तुझा डबल बर्थडे का? डबल बर्थडे. आता आम्ही आलो पाठीमागे. आईला पपई काढायचं आहे. तो तिनेच झाड लावलेलं तर आम्ही एक काढला पपई. आता तिची इच्छा आहे की मला पण काढायचं आहे पपई. तिनेच लावलेलं हे झाड. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. पपई मस्त झाला. एक सुद्धा बी नव्हती त्याच्यामध्ये. हे नाही मस्त गोड किती होता पण तो. गोड होता. छान होता मस्त. आणि कलर बघितलाच कसला होता. छान आहे. कलमच नाही आहे तो है ना. आणि जवळच ओवी सुद्धा काढू शकेल कारण का छोटा आहे जास्त त्याची उंची नाहीये. ताई काढते. कसं काढशील बघ. सुरी लावायला. सुरीच पण नीट लाव. ती कुठनं बघते. सावकाश. सुरीला धार आहे ना. हेच पाऊस आला. सावकाश. ओ माय गॉड. मोठा आहे ना. वजन आहे केवढा वजन आहे. ठीक आहे चलो आजा. अजून व्हायला पाहिजे. पण तयार होतील झालेच ना. हे कपडे काढू का ग? पाऊस आला. मोबाईल चल बाजारात जायचंय ना. हा बॅगेत बघ काय आणलंय. कुठल्या? माझ्या बॅगेत. तुझ्या? हो काय बघ काहीतरी आहे. बापरे हे काय? लस्सी का ग्लास. पितळेचा आहे. आमचे टेक्निशियन आहेत त्यांनी आणलंय. पंजाबवाले. मोठा आहे. लस्सीसाठी. पंजाब मध्ये नाही मिळाला. चंदीगडला गेलेला आणायला. हो काय? कसं आहे भारी. डिझाईन बघ कसली डिझाईन. आणि वजन आहे तो. डिझाईन मस्त आहे ना. आणि वजन आहे मेन म्हणजे. केवढा मोठा आहे. भरपूर मोठा आहे ना. एवढी पितात ती लस्सी अशी. आताच आहे. आजकाल कमी झालंय पण ते. आजकाल कसं स्टीलचा जमाना आलाय ना. खूप शोधला बोलते तेव्हा भेटला. थँक्यू बोललो. पैसे घ्या तर पैसे नाही घेत. पैसे देना है तो बोलते मैं वापस लेके जाऊंगा. पप्पांना पण आवडेल. डिझाईन आहे आणि छान आहे मेन म्हणजे. मस्त आहे. असं रात्रीची आठवण पण राहील. रात्री पाणी भरून ठेवायचं आणि झाकण. उद्या सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं. पितळेचं चालतं. पितळ्याचंच पितात नाही. तांब्याचं. सॉरी तांबा. पण हा पितळा आहे. पितळेचं पण चांगलं असतं. पण चांगलं आहे. मोठा आहे. वजन आहे. आपल्याकडे असं नाही मिळत ना. नाही आपल्याकडे कुठे. तिकडेच मिळतं त्या साईडला. आपल्याकडे स्टीलचे असतात. पण स्टील मध्ये पण एवढा मोठा स्टीलचा ग्लास नाहीये. छोटे जी नॉर्मल साईज असते ती. पण चांगला आहे. चांगलं असतं. A few moments later. असंच आई काय करते. मुळ्याची भाजी कापते. मुळा कुठनं आणला? आणि तुझं काय चाललंय? माझं पण बाजारात. मी पण बाजारात जाऊन आले. हो मी पण आलेलो सोबत तुझ्या सोबतच गेले होते. आई बघ. आणि बेकरी मध्ये पण गेले होते. बेकरी ताजं बनवले. खाली बघ किती मस्त आहे. त्यासाठी लिंब आणली ताई. लिंब आणलेली आहेत. पंढरपूरची लिंब. सगळं विचारत बसला कुठून लिंब आणता काय करता. ऐकल्या लिंबवाल्याला. लिंबवाला म्हणतोय झाडावर लिंब हिरवीच आहेत तीच आणली. हिरवीच काढली त्याच्यामुळे लिंब महाग झाली. पण भाजी आणली बरी आहे. पण भाजी महाग आहे. कांदे 60 रुपये किलो. आपल्याकडे कसे आहेत कांदे किलो मंडळी? 60 रुपये किलो. आणि शेतावरून आणले पप्पांनी. शेतावर आणली. माती पण नाही काढलेली. धुवायची. शिराळा. हा मधूनच कुठला? तोडला पण. भेंडी थोडी थोडी येतात का? दुसरी कालची पण आहे. आणि हा जिबूड आहे. पिकायला पाहिजे. धुवायचं आहे ना. जिबडुंग.
टेबल. तर चला सगळं लावालावी करायची आहे मला अजून आणि जेवण सुद्धा बनवायचं आहे. पण जेवण रेडी आहे तिकडे. का पप्पा जेवणाचं बघतायत, आई ते भाजी कापून देते. आम्ही आत्ताच बाजारातून आलो आणि वाजलेले आहेत किती वाजले? 1 वाजले. 1 वाजला. जेवायची वेळ झाली. चला तर जेवूया पटापट. गुड इव्हनिंग मंडळी. मस्त एक झोप झाली आमची सगळ्यांची. जेवल्यानंतर जरा जास्तच झोप येते. दुपारी मस्त झोपलो आणि आता 5-5:30 झालेले आहेत. उठले, चहा वगैरे बनवला मस्त आणि चहा आणि बटर खाते. फ्रीज झोपलेलं आहे ना, त्याला नाईट शिफ्ट जायचं आहे म्हणून त्याला थोडा वेळ झोपायचं आहे. तर मी मस्त चहा घेते. बाहेर पाऊस पडायला लागलेला आहे. अचानक ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि गरमा खूप जास्त होते. मेन म्हणजे पाऊस जोराचा पण पडत नाही, एकदम बारीक पडतोय. तर चहा घेते आणि आत्ता आली थोडी वरती. पाऊस पण पडायला लागला आहे, बारीक बारीक आहे पण बघायचं होतं. ढगाळ वातावरण झालं आणि चांगलं वाटते जरा. आता परतीचा पाऊस सुरू झालेला आहे. तर एकदम झाकूनच आहे म्हणून आले वरती बघायला. जरा आता या वातावरणामध्ये ना असं गाणी वगैरे लावून ऐकायला मस्त वाटतात. जुने गाणी तर अजूनच चांगले वाटतात. तर आता आहे थोड्या वेळावरती, जरा बरं वाटते. पक्ष्यांचा सुद्धा आवाज येतोय, छान वाटते. 5:45 झालेले आहेत. सूर्य काय दिसत नाही आहे पण या टायमाला मी वरती येते. पक्ष्यांचा वगैरे आवाज आला की मला जरा बरं वाटतं. चहा पण घेतला आहे, जरा मस्त वाटते. हो, आता परतीचा पाऊस म्हणजे तो आवाज करतच जाणार आहे आणि सुरुवात झालेली आहे आवाज करायला, म्हणजे गडगडाला लागलेला आहे. तर तुम्हाला जुने गाणी ऐकायला आवडतात की आजकालचे नवीन हिंदी बॉलिवूडचे किंवा मराठी गाणी आवडतात? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला जुने गाणी आवडतात, 19मधले पण आवडतात आणि जे थोडेफार आहेत हिंदीचे ते पण 19मधलेच आवडतात. आत्ताचे थोडेफार आवडत असतील पण जुने गाणी मला खूप जास्त आवडतात, मस्त होते. तर ते मी आता ऐकते 1-2 गाणी, जरा बरं वाटते. पाऊस एकदम बारीक बारीक आहे, थेंब थेंबच पडतो आहे. हेडफोन्स नाही आणलेत, नाही तर मी हेडफोन्स लावून ऐकते. पण आता वातावरण मस्त आहे, स्पीकरला मस्त गाणी लावते आणि थोडं चालते, बरं वाटते जरा. जेवणाची तयारी चालू आहे वाटते. काय खाणार आज? आज पनीर टिक्का मसाला. पालेभाजी मुळा आहे ना, हा मुळ्याची भाजी चालू आहे. आई आली की पालेभाजी आणते. चपाती आणि संध्याकाळी आज युजली रात्रीच्या जेवणासाठी चपात्या लागतात आम्हाला. चपाती बनवते, पीठ मळते आई आणि मी इकडे भाजी बघते जरा. तर असं चालू आहे. मुळ्याची भाजी, चपाती आणि सकाळची थोडी वाटाण्याची भाजी असेल. पण आई थोडं वांग फ्राय करायचं आहे ना, थोडंसं वांग फ्राय करायचं आहे. तर असं आहे डिनर आमचं. तुमच्याकडे आज काय आहे? आज सोमवार आहे, आमचा उपवास असतो. सोमवार मंगळवार आमचा उपवास है ना. आणि मग बुधवारी मच्छी खायची. झोप झाली का तुमची? झाली. तर मंडळी आता आले मी बेडरूममध्ये. जेवलो वगैरे मस्त. प्रीत गेला ऑफिसला. मस्त जेवण झालं. आई होती खूप, आई पप्पांसोबत खूप सारे गप्पा केल्या, पिक्चर बघितला एक TV वर मस्त. आणि प्रीत गेला आता नाईट शिफ्टला. मी आपल्या व्हिडिओचं एडिटिंगचं काम करते आणि आता मला लावायचं आहे केसांना तेल थोडासा. मी इथून समोर जी केस आहेत ना माझी खूप जास्त विरळ झालेली आहे, तर तिथे मला आता तेल लावायचं आहे. पतंजलीचंच तेल लावणार आहे मी. खूप चांगलं आहे असं सगळेजण बोलतात म्हणून पतंजलीचंच आणलं आहे मी. तुम्हाला दाखवते, समोरच आहे.
हे आहे ते केश क्रांती ॲडव्हान्स. हे आहे ते तेल. आता मी केसांना लावणार आहे समोर, फक्त समोरच्या भागांनाच लावणार, तुम्ही बघू शकताय, कारण की इथे समोर थोडी केस विरळ झालेली आहेत. तर मग हा तेल लावते मी आत्ता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.